भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांमध्ये त्याने अनेक राक्षसांना लहान वयातच ठार मारल्याच्या कथा आहेत. तुर्नावत नावाच्या एका राक्षसाने वावटळीचं रूप घेऊन बाळकृष्णाला आकाशात उडवून नेलं होतं, अशी एक कथा आहे. ही कथा आठवण्याचं कारण म्हणजे असेच एक छोटेसे बाळ वादळात उडाले, पण झाडावर पडल्याने त्याचा जीव वाचला. आता या सुपर बेबीची सर्वत्र चर्चा आहे. व्हिडिओत पुढे काय घडलं जाणून घेण्याआधी एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा. अमेरिकेतील टेनेसीमध्ये चक्रीवादळाने सायरन वाजले आणि लोक सुरक्षित स्थळी धावू लागले. तेथील क्लार्क्सविले इथे राहणाऱ्या 22 वर्षाच्या सिडनी मूर नावाच्या महिलेच्या घराचे छत या वेगवान वादळामुळे उडाले. त्यामुळे घाबरलेल्या सिडनीने घाईघाईत आपला 1 वर्षाचा चिमुरडा मुलगा प्रिस्टन याला घेऊन घराबाहेर पळ काढला. यावेळी तिचा 4 महिन्याचा मुलगा पाळण्यातच झोपला होता. सिडनीचा जोडीदार लॉर्ड नावाच्या आपल्या चिमुकल्याला घेण्यासाठी घरात परत गेला. त्यावेळी तो पाळण्यात नसल्याचं त्याला दिसले. अचानक वादळ वाढले आणि घराची छते गाड्याही हवेत उडू लागल्या. मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि अनेक घरांच्या भिंतीही पडल्या. काही मिनिटांनंतर या जोडप्याला आपले बाळ 30 फूट अंतरावरील एका झाडावर अडकल्याचं दिसून आले. त्याचे कपडे फाटले होते आणि शरीरावर जखमेच्या खुणा होत्या. त्याला तात्काळ झाडावरून उतरवून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.